Hi everyone, I am Akshay. Dear friend, if you are struggling with alcohol, drugs, smoking, or any other substances, the most important things know this: you are not alone and recovery is possible. But here is the truth: you are stronger than your addiction, and with the right help and support, you can live a healthy, happy, and addiction free life. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आमच्या कॉलेजमध्ये अल्कोहोल ॲडिक्शन्स म्हणजेच नशामुक्ती यावरती प्रोग्राम झाला. त्यात माझा मित्र श्रेयश याने खूप छान माहिती दिली. त्यानंतर सारिका मॅमने अल्कोहोल ॲक्ट बॉडीमध्ये कसं करतं ते सांगितलं आणि ते तुम्हीही ऐकू शकता. सिगरेट का नशा करेगा, एमिग्डाला बहुत खुश हो जाएगा, बराबर. एंड एमिग्डाला विल सीक्रेट डोपामाइन, बराबर. ऑल ऑफ यू नो डोपामाइन क्या है? Excellent. Dopamine is a happy hormone. You will instantly start feeling happy. बराबर. This is registered at hippocampus, which is the center of memory. बराबर. मुझे बहुत मजा आया ये करके. बराबर, वो रजिस्टर हो जाएगा आपके हिप्पोकैम्पस में. और हिप्पोकैम्पस क्या करेगी? आपके प्रीफ्रंटल कॉर्टेक्स को बोलेगी, अरे देखो मजा आली, परत करूया. ठीक है. This is the cycle of addiction. Amygdala to hippocampus to prefrontal cortex. तुम्ही ऐकलं असेल, अल्कोहोल आपल्या बॉडीवरती कसं ॲक्ट करतं मॅमने खूप छान पद्धतीने सांगितलं आहे. अल्कोहोल हॅबिट लागणं खूप इझी आहे, पण सोडणंही तेवढंच इझी आहे. आणि त्यासाठीच आमच्या क्लासने एक ड्रामा क्रिएट केला आहे, तोही तुम्ही पहा. माझ्या आई वडिलांनी मला इथं अभ्यासासाठी पाठवले, मी असलं काही करणार नाही. चला तर एकदा ट्राय करून बघू. दारू आहे का दारू, बैठक झाली सुरू, दारू निघला. तिला हॉस्पिटलमध्ये न्या. हॅलो, प्राजूची मम्मी. प्राजूची पोट अचानक दुखायला लागलंय, आम्ही तिला अटक बिर्याणी वाटतं हॉस्पिटलमध्ये नेतोय. तुम्ही डॉक्टर पेशंट आहे येणं बघा. काय झालं आहे का तुम्हाला? डॉक्टर तिला अचानक पोटात दुखायला लागलंय. पण कशामुळे? हिने काही वेगळं आपण खाल्लं होतं का? नाही डॉक्टर, काही नाही. मग कशामुळे? मला इथे वास येतो. हिने दारू वगैरे पिली का? नाही ठीक आहे, मी तिला चेक करते. बरं, मी तिला चेक केला. हे बघा, तुम्ही शांत व्हा. प्राजक्ताच्या पोटात दुखत होतं, तिने दारू पिली होती, त्याच्यामुळे अहो तुम्ही शांत व्हा, आपण तिला समजावून सांगू. तुम्ही नका समजून सांगू, मी तिला समजून सांगते. मी काउन्सिलिंग करते तिची. प्लीज डॉक्टर, मी तुमच्या पुढे हात जोडते. माझ्या मुलीला दारूच्या व्यसनापासून दूर करा. माझी मुलगी हा माझा आधार आहे आणि मी तिला शिक्षणासाठी पाठवलं आहे, पण ती दारूच्या व्यसन तिला लागल्यामुळे माझी मुलगी माझं आधार आहे. हो, मी तिला व्यवस्थित काउन्सिलिंग करेन, तुम्ही टेन्शन नका. हे बघ प्राजक्ता, तू या वळणावरती कशी काय लागली सांग बरं. डॉक्टर, याआधी मी दारू पीत नव्हते, पण फ्रेंडच्या प्रेशरमुळे दारू प्यायला लागली. बरं, हे बघ, तू जे करतेस ना ते या वयामध्ये साहजिकच आहे. तुझी लाईफ आहे, तू कशी पाहिजे तशी एन्जॉय करू शकतेस, तुला हवी तशी एन्जॉय करू शकतेस. पण तू या
शिकायला घातलं आहे मग त्यांना त्रास होणार नाही असं वागणं आपली जबाबदारी आहे की नाही. त्याच्यामुळे तू असंच वाग की त्याच्या पॅरेंट्सला अजिबात त्रास होणार नाही. तुझ्या फ्युचरचा विचार कर. जर पुढे जाऊन तुला लंग प्रॉब्लेम, हार्ट डिसीजेस, कॅन्सर झाला तर मग कोणाकडे बघणार ते. त्याच्यामुळे आणि शेवटी तू मुलगी आहेस, तुझ्या प्रेग्नन्सीवरती पण अफेक्ट होऊ शकतो की नाही. त्याच्यामुळे तू त्याचा सुद्धा विचार करायला हवाय. तुला वाटत असेल मी डॉक्टर आहे म्हणून सांगते, पण मी एक मुलगी आहे आणि मी तुला समजून घेऊन सांगत आहे. माझा पूर्ण स्टाफ तुझ्यासोबत आहे. त्यामुळे तू या मार्गाला लागू नकोस. नशा सोड आणि योग्य मार्गाला ये. हो डॉक्टर, मला आता खूप छान आणि व्यवस्थित समजलंय. मी यापुढे कधीच गलत मार्गाला जाणार नाही. आता नशा मुक्तीचा संदेश उलाशी बाळगून मी नशा बंद करेल. हो डॉक्टर. बघा मित्रांनो, ही प्राजक्ता जी एकदम अतिशय गरीब कुटुंबातून आलेली मुलगी होती. तिने कसं वाईट संगतीला लागून वाईट वळणावर गेली आणि आता तिने कशी आजारपणाला सामोरे गेली ती. पण आता तिला जो योग्य सल्ला दिला डॉक्टरांनी, आपणही नसं जर आपल्या अवतीभोवती अशी घटना आली तर आपण योग्य सल्ला देऊन त्यांना नशामुक्ती पासून त्या मार्गावर न्यायचं आहे, नशामुक्तीच्या मार्गावर. आणि आपण आपला बहुमूल्य वाटा हा नशामुक्ती अभियानामध्ये द्यायचा आहे. नशामुक्त भारत, आज प्रगतशील भारत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.